आपण सगळेच कधी ना कधी गर्दीचा भाग असतो. कधी मोर्चा, कधी उत्सव किंवा अगदी साधी मित्रांसोबतची भेट. पण कधी विचार केलाय की एका क्षणात तीच गर्दी कायद्याच्या नजरेत गुन्हा कधी बनू शकते? आज आपण तीच अदृश्य सीमारेषा शोधणार आहोत, जिथे एकत्र येण्याचा हक्क संपतो आणि गुन्हा सुरू होतो. चला तर मग समजून घेऊया. हाच तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. एका बाजूला आहे शांततेत एकत्र येण्याचा आपला हक्क आणि दुसऱ्या बाजूला आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न. मग ही रेषा नक्की कुठे आहे? याचं उत्तर कायद्यातच दडलेलं आहे आणि आज आपण तेच शोधून काढणार आहोत. तर या प्रश्नाचं उत्तर सुरू होतं एका महत्त्वाच्या संकल्पनेपासून, आणि ती म्हणजे बेकायदेशीर जमाव. कायदा फक्त तुमच्या कृतीवर नाही, तर लोक एकत्र का आलेत, त्यांचा हेतू काय आहे यावरही लक्ष ठेवतो. आणि इथेच गुन्ह्याचं पहिलं बीज रोवलं जातं. ऐकायला तर हे खूप सोपं वाटतंय, बरोबर? पण यात एक मोठा कायदेशीर डावपेच आहे. फक्त 2 गोष्टी लागतात: 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोक आणि त्यांचा एक समान बेकायदेशीर हेतू. आणि गंमत म्हणजे त्यांना प्रत्यक्ष गुन्हा करायची गरजच नाहीये. फक्त एकत्र येऊन चुकीचा विचार करणं हा सुद्धा कायद्याच्या दृष्टीने गुन्हा ठरू शकतो. म्हणजे कृती नाही, तर हेतू महत्त्वाचा ठरतो. आणि हे मी माझ्या मनाने नाही सांगत. कायद्याच्या मूळ मजकुरातच या 2 गोष्टींवर खास जोर दिलाय: 5 किंवा अधिक व्यक्ती आणि समान उद्देश. हे 2 शब्द म्हणजे या संपूर्ण कायद्याचा कणा आहेत. हे लक्षात ठेवायला ना एकदम सोपं आहे, एखाद्या रेसिपीसारखं. साहित्य काय? फक्त 2 गोष्टी. पहिला घटक 5 पेक्षा जास्त लोक, दुसरा घटक एक समान बेकायदेशीर उद्देश. हे दोन्ही एकत्र मिसळले की कायद्याच्या भाषेत बेकायदेशीर जमाव तयार होतो. पण मग हा समान उद्देश म्हणजे नेमकं काय? कायद्याने याची एक यादीच दिली आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर तुमचा उद्देश सरकारला धमकावणं असेल, कायदा मोडणं असेल, एखादा गुन्हा करणं असेल, कोणाची मालमत्ता हिसकावणं किंवा कोणाला काहीतरी करायला भाग पाडणं असेल, तर मग तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडलात. यापैकी कुठलाही एक उद्देश त्या गर्दीला गुन्हेगार ठरवू शकतो. पण गोष्ट इथेच थांबत नाही. जेव्हा एक बेकायदेशीर जमाव पुढचं पाऊल उचलतो, तेव्हा तो एका अधिक धोकादायक आणि गंभीर गुन्ह्यात बदलतो, ज्याला आपण दंगल असं म्हणतो. हाच तो निर्णायक क्षण असतो जिथे गोष्टी हाताबाहेर जातात. फरक फक्त एका शब्दात आहे: हिंसाचार. बेकायदेशीर जमावाच्या रेसिपीमध्ये जेव्हा बळ किंवा हिंसाचाराची भर पडते, तेव्हा ती दंगल बनते. हीच ती लक्ष्मण रेषा आहे. जेव्हा विचार कृतीत उतरतो, तेव्हा गुन्ह्याचं स्वरूपच बदलून जातं. आणि इथे कायदा एक खूप महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करतो. एकदा का हिंसाचार सुरू झाला की त्या जमावातला प्रत्येक जण जबाबदार असतो. मग तो फक्त तिथे उभा का असेना. यालाच सामूहिक जबाबदारी असं म्हणतात. म्हणजे गर्दीत तुम्ही एकटे नसता, पण गुन्ह्यामध्ये मात्र प्रत्येक जण जबाबदार असतो. आणि साहजिकच गुन्हा जितका गंभीर, तितकीच शिक्षाही कठोर असते. कायदा प्रत्येक टप्प्यासाठी वेगवेगळी शिक्षा ठरवतो. चला बघूया या गुन्ह्यांची किंमत काय असू शकते. जरा हे आकडे बघा. फक्त जमावाचा भाग असण्याला 6 महिन्यांपर्यंतची शिक्षा आहे, पण दंगल करण्यापर्यंत गुन्हा पोहोचला की शिक्षा थेट 2 वर्षांपर्यंत जाते. आणि जर हातात एखादं प्राणघातक शस्त्र आलं तर कायदा त्याला वेगळ्याच नजरेने पाहतो. शिक्षा थेट 5 वर्षांपर्यंत पोहोचते. यातून हे स्पष्ट होतं की कायदा केवळ हिंसाचारालाच नाही, तर हिंसाचाराच्या क्षमतेलाही किती गंभीर गुन्हा मानतो. आत्तापर्यंत आपण दंगल करणाऱ्यांबद्दल बोललो, पण एक अशी गोष्ट आहे जी कदाचित तुम्हाला माहीत नसेल. दंगलीची जबाबदारी अशा व्यक्तीवरही येऊ शकते जी त्या गर्दीत नव्हतीच. हो, कायदा कधीकधी अनपेक्षित लोकांनाही जबाबदार धरतो, जसं की जमीन मालकांना. हो, हे खरंय. विचार करा, तुमच्या मालकीच्या जागेवर जर दंगल झाली तर कायदा तुमच्याकडेही बोट दाखवू शकतो. ही एक अशी कायदेशीर जबाबदारी आहे ज्याकडे आपलं सहसा लक्ष जात नाही. कायदा असं म्हणतो की जर तुम्हाला तुमच्या जागेवर काहीतरी चुकीचं घडणार आहे याची कल्पना असेल, म्हणजे बेकायदेशीर जमाव जमणार आहे किंवा दंगल होऊ शकते, तर तुम्ही गप्प बसू शकत नाही. पोलिसांना कळवणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि हे न केल्यास तुम्हाला 1000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. रक्कम कदाचित कमी वाटेल, पण यामागचं तत्त्व खूप मोठं आहे. सामाजिक शांततेची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. पण मग रस्त्यावर होणारी प्रत्येक भांडणं म्हणजे दंगल असते का? 2 लोक भिडले तर त्यालाही दंगल म्हणायचं नाही. कायदा इथे एक महत्त्वाचा फरक करतो. दंगल म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला मारामारी म्हणजे काय हेही समजून घ्यावं लागेल. यासाठी कायद्यात एक वेगळा शब्द आहे, मारामारी किंवा अफरे. जेव्हा 2 किंवा अधिक लोक सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना भिडतात आणि त्यामुळे आजूबाजूची शांतता भंग होते,
तेव्हा हा गुन्हा लागतो. विचार करा, रस्त्यावरची ती सामान्य बाचाबाची जी मोठी होते, हा दंगलीचा छोटा भाऊ आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता हा फरक नीट लक्षात घ्या. दंगलीसाठी किंवा बेकायदेशीर जमावासाठी तो जादुई आकडा आहे 5. पण मारामारीसाठी फक्त 2 लोक असले तरी पुरेसे आहेत. 5 विरुद्ध 2 हाच आकड्यांचा खेळ या 2 गुन्ह्यांना एकमेकांपासून वेगळं करतो. आणि हो, शांतता फक्त हातापायनेच भंग होत नाही, ती शब्दानेही होते. कायदा हे ओळखतो. म्हणूनच धर्म, वंश किंवा भाषेवरून 2 गटांमध्ये द्वेष पसरवणं हा सुद्धा एक गंभीर गुन्हा मानला जातो. कारण इथे हल्ला शरीरावर नाही, तर थेट सामाजिक सलोख्यावर होतो. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? आपण जे काही पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. हक्क आणि सुव्यवस्था यांच्यातली ही जी गुंतागुंतीची लढाई आहे ती समजून घेऊया. हा गुन्ह्याकडे जाणारा प्रवास ना 3 सोप्या पायऱ्यांमध्ये समजून घेता येतो. सुरुवात होते एका सामान्य गर्दीने. त्यात बेकायदेशीर उद्देश मिसळला की तो बनतो बेकायदेशीर जमाव. आणि त्यात हिंसाचाराची ठिणगी पडली की त्याची होते दंगल. गर्दी, उद्देश आणि हिंसाचार हाच तो धोकादायक प्रवास आहे. आणि शेवटी हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची रेषा कुठे संपते आणि सार्वजनिक सुरक्षेची जबाबदारी कुठे सुरू होते? या दोन्हींमध्ये संतुलन साधणं हेच कोणत्याही लोकशाहीपुढचं सर्वात मोठं आव्हान आहे. यावर विचार करायला हवा.